नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 20 मधून राजेश वाबळे हे निवडणुकीला सामोरे जात आहोत. चला त्यांच्या कार्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल? सर्वांना जय महाराष्ट्र. आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून लोकोपयोगी कामं केली. संत तुकाराम नगर प्रभाग क्रमांक 20 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सज्ज झाली पुन्हा शिवसेना या ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही आज आमच्या प्रचाराचा प्रारंभ आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केला. आज शौर्य दिन पण आहे. आज चांगला दिवस आहे. या चांगल्या दिवशी आम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रचाराला आज सुरुवात केलेली आहे. संत तुकाराम नगर प्रभागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आम्ही आमचा चौघजण शिवसेना धनुष्यबाणावरती आम्ही निवडणूक लढवत आहेत. आणि निवडणूक लढवत असताना अ गटामधून एक तरुण चेहरा आणि एक साधा कार्यकर्ता, साध्या घरात राहणारा कार्यकर्ता म्हणून विनोद वाघमारे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली अ गटामधून. ब गटामध्ये माझी मिसेस वैशाली राजेश वाबळे यांची उमेदवारी डिक्लेअर केली. तसेच क गटामध्ये स्वीटी निलेश मलतपुरे या विदर्भामधल्या आहेत. यांचाही बचत गटाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून काम चालू आहे. या माध्यमातून आम्ही सर्व तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. संत तुकाराम नगरमध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून निवडणूक लढवतोय. माझी ही ती चौथी निवडणूक आहे. माझ्या मिसेसने एकदा निवडणूक लढली. मी 2007 साली सुद्धा एक कमी अल्पावधीमध्ये मी 2 नंबरचं मतदान घेतलं होतं. 2012ला माझी मिसेस होती. 2017ला मी पुन्हा होतो. आणि आज योगायोगानं आम्ही दोघंही जोडीने या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरं जात आहे. त्याचबरोबर माझी ताई स्वीटी ताई आणि निलेश दादा भाऊ, विनोद दादा भाऊ, आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे. गेल्या अनेक दिवसापासून संत तुकाराम नगरमध्ये मी शिवसेनेचा महानगर प्रमुख या नात्याने काम करत होतो. एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून संत तुकाराम नगरमध्ये काम करतोय. गेल्या 3-4 वर्षामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा संत तुकाराम नगर प्रभागामध्ये पहिला निधी मी आणला. विकास निधी मी संत तुकाराम नगर प्रभागासाठी पहिला निधी मी आणला. तसेच आमचे शिवसेनेचे उपनेते खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातूनही संत तुकाराम नगरमध्ये भरपूर निधी आणला आणि विकास कामं केली. साधारण एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीरंग बारणे साहेबांच्या माध्यमातून मी जवळजवळ 8 ते 10 कोटीचा इथं विकास निधी आणला आणि कामसुद्धा चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. म्हणून मी सांगतोय, होय, मी नजर देऊन सांगतोय, आम्ही काम केलंय आणि तेही नगरसेवक नसताना. म्हणजे विरोधकांना आणि मतदारांना मी एक आव्हान करतो की मी नजर देऊन सांगतोय, होय, मी काम केलंय आणि तेही नगरसेवक नसताना. सर्व मतदारही मान्य करतील आणि विरोधकही मान्य करतील अशा पद्धतीने मी काम केलंय. बऱ्याच दिवसापासून संत तुकाराम नगरमध्ये ड्रेनेजच्या समस्या होत्या. महानगरपालिकेच्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या कमी क्षमतेच्या ड्रेनेज लाईन आहेत. संत तुकाराम भागामध्ये मी पहिल्यांदा 300 mm ड्रेनेज लाईन टाकली. मोठ्या पद्धतीच्या ड्रेनेज लाईन बदलल्या. भुशीचं साम्राज्य होतं, त्यामुळे ड्रेनेज लाईनचा आमच्या इथे सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न होता. सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले, पावसाळी ड्रेनेज लाईन केल्या, म्हणजे बरेच विकास कामं केली. त्या विकास कामाच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आणि आमचं एकच विजन आहे की जनतेसाठी आम्हाला काम करायचे, नागरिकांसाठी काम करायचे. इथून मागचा अनुभव जर पाहिला की गेल्या निवडणुकीमध्ये मला 4000 मतदान भेटले.
संत तुकाराम नगरची जनता माझ्यासाठी पहिल्यापासून मी दैवत मानलेलं आहे आणि मी त्यांच्यासाठी काम करतोय. आणि मला जे 4,000 मतदान गेल्या निवडणुकीमध्ये भेटलं आहे ते मी आजपर्यंत कधी दारू मटण आणि पैसा वाटून कधी मतदान घेतलं नाही. मला 4,000 मतदान जे मिळालं आहे ते दारू मटण पैशाचं नाही, निस्वार्थीपणे लोकांनी मला केलेलं मतदान आहे. आणि या 4,000 लोकांच्यासाठी मला काम करायचं आहे. मला नगरसेवक होणं महत्त्वाचं नाही आहे, पण दिलेल्या लोकांना शब्दाला जागणं महत्त्वाचं आहे. नगरसेवक पद येतात जातात, पण काम ही महत्त्वाचं असतं. माणसाने आयुष्यात काही कमवलं असेल तर ते काम नाव निघतं माणसाचं. माणसाने पैसा कमवला नाही, धन दौलत कमवली नाही तरी चालेल, पण सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या तिघांच्या माध्यमातून आम्ही तिघही सर्वसामान्य घरामधले कार्यकर्ते आहोत. आम्ही कोणताही मोठा नेता नाही किंवा काहीच नाही. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने लढतोय. त्यामुळं मला जे तुकाराम नगरमधील संत तुकाराम नगर प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व तमाम बंधू भगिनींना विनंती आहे की आम्ही कामं करण्यासाठी उतरलोय, कामं करत आलोय, कामं करत राहणार आहे. आणि कामं करायला राजेश वाबळे आणि राजेश वाबळेची ही पूर्ण टीम, आमचा पूर्ण पॅनल, तुम्ही कामं सांगा आम्हाला, आम्ही कामं करू. आणि सर्वात महत्त्वाचं मला लोकांपर्यंत एक सांगायचं आहे की आम्ही सर्व आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आम्ही लढतोय. प्रामाणिकपणे आम्ही सांगतोय की आम्ही बाकीच्या इतर विरोधकांच्या पक्षांसारखं कोणाचा मतदानाचा अधिकार आम्ही विकत घेणार नाही. आणि आम्ही विकत घेण्या एवढे मोठे पण नाही आहेत आणि आम्ही घेऊ पण शकत नाही. त्यामुळे मी नम्र विनंतीने सांगतो की आम्हाला तुम्ही कामं सांगा, आम्ही कामाच्या जोरावर मतदान मागू. आणि संत तुकाराम नगरमध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जी नगरसेवकांनी कामं केली नाही ती सर्व कामं राजेश वाबळे आणि या मित्रपरिवारांनी केलेली आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केले, खासदार श्रीरंगाप्पा बारणेंच्या माध्यमातून केली. आणि त्याचंच फळ म्हणजे आज एक सर्वसामान्य कुटुंबातील ह्या माझ्या भगिनीला आणि माझ्या बंधूंना आणि माझ्या मिसेसला या संत तुकाराम नगरमध्ये शिवसेनेच्या वतीने उमेदवारी जाहीर केली. आम्हाला उशीर झाला, पण आम्ही सगळ्या एरियामध्ये ज्या पद्धतीने काम करतोय, लोकांच्या अडीअडचणी माहितीत आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत. त्यामुळं आम्ही लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, लोकांना ज्या अडचणी असतात, हॉस्पिटलची अडचणी असतात, ट्रॅफिकच्या समस्या असतील, बऱ्याचशा संत तुकाराम नगरमध्ये आत्तापर्यंतचा जर इतिहास पाहिला की संत तुकाराम नगर नावाला संत तुकाराम नगर आहे, पण संत तुकाराम नगरच्या नावाला बदनाम करायचा लोकांनी प्रयत्न केलेला आहे. इथे बरेचसे म्हणजे खूप काही वेगवेगळी कामं चालतात, हे आम्हाला सर्व इथे थांबवायचं आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा वारसा आम्ही घेऊन आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सज्ज झाली पुन्हा शिवसेना या ब्रीदवाक्याप्रमाणे 80 आणि जे आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीदवाक्य होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. याच धोरणाने आम्ही पाऊल टाकतोय. आणि शिवसेनेचे आमचे 4ही उमेदवार अ गटामधून विनोद वाघमारे, ब गटामधून वैशाली वाबळे आणि क गटामधून श्रुती मलकपुरे आणि ड सर्वसाधारण गटामध्ये मी स्वतः राजेश वाबळे आपल्या समोर निवडणुकीचं आशीर्वाद घेण्यासाठी मी येत आहे. आणि सर्वांना विनंती आहे की आमच्या पूर्ण पॅनलला 4ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यायला अशी मी आशा बाळगतो. आणि एवढ्या दिवस मी काम केलं आहे त्याची पावती आज खरं मागण्याची मला वेळ आली. धन्यवाद. असंच सर्वांनी सहकार्य राहून द्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.